विरोधकांनी टीका करताना किमान अशा परिस्थितीत भान आणि जाण ठेवली पाहिजे. सुनेत्राताईंना उपमुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा. खासदार मोहिते पाटील निधी वाटपात दुजाभाव. डीपीडीसी निधी वक्तव्य. उमेदवार पडलेला असो अथवा जिंकलेला, मतदारसंघात काम झालं पाहिजे याला महत्त्व आहे. ते काय म्हणतात याला शून्य किंमत आहे. कोर्टात निधी करता जाण्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. माढा मतदारसंघात आमदार पण नाही आणि खासदार पण काम करत नाहीत. त्यांच्या कामाची उणीव भरून काढण्याचे काम मी पालकमंत्री करतोय. लाडकी बहीण योजना दादा की फडणवीस. लाडकी बहीण योजना ही देवाभाऊंच्या नेतृत्वाखालच्या महायुतीच्या सरकारची आहे. लाडकी बहीण योजना फक्त महाराष्ट्रात नाही तर भाजपचे सरकार ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आहे. देवाभाऊंच्या संकल्पनेतून ही योजना पुढे आली आहे. लाडकी बहीण योजना फसवी असल्याची टीका निवडणुकीत केली होती. ही योजना भाजपची आहे हे सांगायला कोणत्या खासदारच्या सर्टिफिकेटची गरज नाही. खासदार मोहिते पाटलांना टोला. भाजपाचा सुपडा साप मोहिते पाटील कुटुंबावर टीका. सोलापूर मनपामध्ये एकही तुतारीचा उमेदवार आला नाही. नगरपालिका निवडणुकीत देखील अकलूज सोडून कुठेच यश आलं नाही. जे घराणे पश्चिम महाराष्ट्रात राजकारण करत होते त्या घराण्याला अकलूजपुरतं मर्यादित ठेवलं गेलंय. जिल्हा दूध संघ विठ्ठल कारखाना चौकशी आवश्यकता भासल्यास जिल्हा दूध संघ आणि विठ्ठल कारखान्याची चौकशी करण्यासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील. आज उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्राताई पवार यांनी शपथ घेतलेली आहे. परिस्थिती दुःखद आहे. अशा ह्याच्यात शपथविधी झालेला आहे. काय भावना आहे? बरोबर आहे. खूप मोठी दुःखद घटना घडल्यानंतर अजितदादांच्या निधनानंतर खास करून पक्षाला आधार देणं, कार्यकर्त्यांना आधार देणं, त्यांच्या पाठीशी उभं राहणं, एवढ्या सगळ्या भावना वर सोबत घेऊन ताईंनी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. आम्ही सगळे मिळून मनापासून त्यांना त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या कालखंडामध्ये त्यांच्या हातून खूप चांगलं काम व्हावं. दादांचे जे अपुरे राहिलेली कामं आहेत ती त्यांच्याकडून पूर्ण व्हावेत अशा पद्धतीच्या सदिच्छा मी या निमित्तानं व्यक्त करतो आणि त्यांना मनापासूनच्या शुभेच्छा या निमित्तानं देतो. काही मंडळी आहेत उभाठावाले, काही नेते, त्यांनी अशी टीका केलेली आहे की भाजप याच्या मागं आहे. इतक्या तातडीनं त्यांना शपथ घ्यायला लावण्यामागं भाजप आहे. अंबादास दानवे असतील किंवा अनेक जणांनी अशी टीका केलेली आहे. किमान अशा प्रसंगामध्ये तरी किमान परिस्थितीचं भान आणि जाण विरोधी पक्षांनी ठेवली पाहिजे. आणि या परिस्थितीमध्ये आपण आदरणीय सुनेत्राताईंच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेतली पाहिजे. एवढी माणुसकी जर विरोधकांना नसेल तर मला वाटतं याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट असू शकत नाही. ज्या प्रसंगी आपण बघतो की लाखो कार्यकर्ते या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे होते त्यांना आणि त्यांच्या सगळ्याच नेत्यांना या ठिकाणी धीर देणं आणि त्या सगळ्यांना एका सूत्रामध्ये बांधून ठेवणं ही जबाबदारी वास्तविक पाहता होती. आणि त्या अनुषंगानं ज्या काही शपथविधी घ्यायला लागल्या अशा अनेक प्रसंग याच्याही अगोदर झालेले आहेत. त्यावेळी अशा परिस्थितीमध्ये शपथ झालेली आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्या अधिकचं बोलणं मला उचित वाटत नाही, परंतु सगळ्यांनी परिस्थितीचं भान ठेवावं एवढी विनंती या निमित्तानं. भाऊ, कालच्या प्रचार सभेमध्ये थेट खासदार जे आहेत ते धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुमच्यावर निशाणा साधताना कुठतर दुजाभाव होतोय, भेदभाव केला जातोय आणि हा भेदभाव जो आहे डीपीडीसीमध्ये निधी देण्याचा तो पडलेल्या उमेदवाराच्या सांगण्यावरून केला जातोय असा आक्षेप घेतला. नाही, मला एक कळत नाही. उमेदवार पडलेला असो, उमेदवार उठलेला असो, उमेदवार जिंकलेला असो, आपल्या मतदारसंघामध्ये विकासाचं काम झालं पाहिजे याला महत्त्व आहे का अन्य कुठल्या गोष्टीला महत्त्व आहे हे पहिलं तपासून बघितलं पाहिजे. आणि मुळातच ते काय म्हणतात याला शून्य किंमत आहे. त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत. कोर्टात जावा, कचेरीत जावा, तिथून फंड आणा, तिथून काम करा. माझं काय म्हणणं नाही. आपण ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे त्या ठिकाणी जावा, पण आपण मतदारसंघामध्ये विकासाचं काम करा. लोकांनी जबाबदारी दिली ते बघा. याच्या पलीकडे जाऊन काहीच करायचं नाही. फक्त विरोधी पक्षावर टीका करायची आणि समोरच्या लोकांवर टीका करून आपल्याला काय साधतंय का बघायचं. पालकमंत्री म्हणून माझी जी जबाबदारी आहे ती मी जबाबदारी पार पाडली. माढा मतदारसंघामध्ये ना इथले आमदार काम करतात ना इथले खासदार काम करतात. या दोन्हींची उणीव भरून काढण्याचं काम
या ठिकाणी आमची जबाबदारी आहे, ते काम आम्ही करतोय. त्यामुळे कोण काय म्हणते याला अधिक महत्त्व नाही. आज तुतारीची ज्या वेळेला प्रचाराचा शुभारंभ झाला वेळापूरमध्ये, त्यावेळी त्यांनी सांगितलेले धैर्यशील मोहिते पाटलांनी की लाडक्या बहिणींना तुम्हाला ज्याच्यामुळं पैसे मिळतात त्याच्यावर सही अजितदादांनी केली होती, त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीला विजयी करा असं आव्हान त्यांनी केलं. आणि थेट आता आपण फडणवीस साहेबांचा उल्लेख केला की देवाभाऊंनीच ही लाडकी बहीण योजना आणली. मला आपल्याला सांगायचं आहे, लाडकी बहीण योजना ही फक्त महाराष्ट्रामध्ये नाही, भारतीय जनता पक्षाचं सरकार ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी लाडकी बहीण योजना आणलेली आहे आणि ती आदरणीय मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली या देशामध्ये राबवली जाते. मग मध्य प्रदेशपासून ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे त्या त्या ठिकाणी ही योजना राबवली जाते आणि ही योजना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तत्कालीन उपमुख्यमंत्री होते, त्यावेळी या योजनेची संकल्पना पुढं आली आणि संकल्पना पुढं आल्यानंतर महाराष्ट्र सरकारने ती योजना स्वीकारली आणि ती योजना चालू आहे. ज्या लोकांनी हे सरकार येऊ नये म्हणून प्रयत्न केले, ज्या लोकांनी या सरकार निवडून जेव्हा निवडणुका चालू होत्या त्यावेळी लाडकी बहीण योजना ही फसवी योजना आहे, ही निवडणुकीपुरती योजना आहे. ही भाषणं कुणाची होती? आत्ता जे सांगतात त्या खासदार मोदी यांची भाषणं ऐकून काढून बघा. त्यावेळी सांगितले की फसवी योजना आहे. याच्याबद्दल यांना प्रेम कधीपासून या योजनेला आलं. त्यामुळं माझी या माध्यमातून आपल्यामधून त्यांना सांगणं आहे की लाडकी बहीण योजना ही आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालच्या महायुतीच्या सरकारची आहे. त्याला बाहेरच्या लोकांनी सांगायची आवश्यकता नाही आणि मुळात त्यांना प्रेम आलं कधीपासून या सगळ्या गोष्टीचं. त्यामुळं ही योजना भारतीय जनता पक्षाची आहे हे सांगण्यासाठी कुठल्याही खासदाराच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. भाजपचा सुपडा साफ करणार हे आजही त्यांनी सांगितलेलं. भाजपचा सुपडा यावेळेला साफ झालेला दिसेल, लोकांकडनं वधवून घेतलेले प्रचार. आपण पाहतो की कुणाचा सुपडा साफ या जिल्ह्यामध्ये झालेला आहे, काय अवस्था आपल्या पक्षाची आहे. आपण सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक बघितली, आपण नगरपालिकेच्या निवडणुका आपण बघितल्या. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अकलूज सोडलं तर एकाही ठिकाणी जे घराणं पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचं राजकारण करत होतं त्या घराण्याला अकलूजपुरतं मर्यादित ठेवण्याचं काम आपण पाहिलं असेल की अकलूजच्या बाहेर ते जाऊ शकले नाही, मत मागू नाही शकले, पॅनल उभं नाही करू शकले. आणि सोलापूरच्या महानगरपालिकेची निवडणूक झाली, त्या महानगरपालिकेमध्ये खातंसुद्धा उघडलं नाही, तुतारीचं खातंसुद्धा उघडलं नाही. त्यांना काय अधिकार आहे? सुपडा साफ कुणाचा झाला हे जनतेनं दाखवून दिलेलं आहे. त्यामुळं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि सुपडा साफ आपलाच झाला आहे हे आपण बघितलं पाहिजे. भाऊ, माढ्याचे आमदार अभिजित पाटील आणि भगीरथ बालके यांनी आघाडी केलेली आहे पंढरपूरमध्ये आणि माढ्यामध्ये, आणि त्यांनी दोघांनीही सांगितलेलं आहे की आम्ही देखील भाजपचा सुपडा साफ करू. कुणी? अभिजित पाटील आणि भगीरथ बालके. काय कुणी काही बोलत आपणाला माझं सांगणं आहे, जी लोक एकत्र आलेत, काल कुठं होती ते पहा, एकत्र आले त्यांना शुभेच्छा आहेत. आणि 9 तारखेला निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आपण या संदर्भात बोलू. कुणाचा सुपडा साफ झालेला आहे याचा आपणच त्यांच्या पुढे जाऊन बाईट घ्या आणि त्यांना विचारा सुपडा साफ कुणाचा झाला आहे. आता भाषणामध्ये रणजितसिंह शिंदे यांनी असं आपल्याला आव्हान केले की दूध संघाबाबत माझ्यावर जे आरोप केले त्याचं निवेदन मी CM साहेबांना देतो, त्या माझ्या चौकशीबरोबर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची देखील चौकशी करा असं आव्हान दिलेलं आहे. आपण असं काही नाही, मी आपल्याला सांगतो की आवश्यकता असेल तर रणजित भैयांनी सांगितलं तसंही करता येईल. आवश्यकता असेल तर त्याही कारखान्याच्या चौकशीची आवश्यकता भासली तर त्याचीही चौकशी होईल. त्यामुळं जे पैसे आपल्याला आले ते पैसे योग्य ठिकाणी लावले पाहिजेत, वापरले पाहिजेत, ज्या कारणासाठी दिले त्या ठिकाणी वापरले पाहिजेत. त्याचा विनियोग योग्य झाला पाहिजे. जर झाला नसेल तर त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री मोदी निर्णय घेतील. भाऊ, शेवटचा प्रश्न ज्या पद्धतीनं पाहिला तर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये 2 NCP एकत्र येऊन देखील जे आहे ते माढ्यामध्ये कुठंतर कुरगुडीचं राजकारण झालं गेलं, जे डिजिटल लागले गेले. साठेंचा BJP प्रवेश काय निश्चित झाला का? नाही, मला आपल्याला सांगायचं आहे की भारतीय जनता पक्ष आता निवडणूक लढतो आहे. कुणाचा प्रवेश कुणाचा काय विषय आता कुठल्या चर्चेतला नाही. आता आमच्या पुढं निवडणूक आहे, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आम्ही ताकदीनं लढतो आहे आणि त्या निवडणुका झाल्यानंतर कुणाचा प्रवेश घ्यायचा नाही घ्यायचा त्याचा विचार आपण नंतर करू. आज तसा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे नाही. 2 NCP एकत्रीकरण काय? 2 NCPचं आता कठीण काळात दोन्ही पवार कुटुंबाचं वाटचाल आहे. तो त्या दोन्ही NCPचा विषय मला वाटतं तो आमचा विषय नाही. त्यांचा निर्णय ते घेतील.